मुकेश त्यांना शांत करत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका सर, मी स्वतः जातो तिकडे, कळवतो तुम्हाला पुढचे अपडेट्स. जय हिंद. तो सॅल्यूट ठोकून गेला. डीजीपींनी लगेच मिस्टर कपूरना कॉल लावला. पुढे डॅड. पियाने पळतच जाऊन मिस्टर कपूरना मिठी मारली. आय एम सो सॉरी बेटा, माझ्यामुळे तू या प्रॉब्लेममध्ये अडकलीस. मिस्टर कपूर तिला गोंजारत म्हणाले. व्हाय आर यू सेईंग सॉरी डॅड, तुमच्यामुळे काही नाही घडलं. पिया बाजूला होत म्हणाली. ते तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाले, माझ्यामुळे कसं नाही प्रिन्सेस, त्या अंजूला अजूनही मीच दोषी वाटतो आणि त्याचा बदला तिने असा घेतला. तुला माहीत नाही मी काय फील करत होतो. तुला जर काही झालं असतं तर. आय एम सॉरी अगेन. त्यांनी तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. आवाजावरूनच ते घाबरलेले जाणवत होतं. पियाला आता रडावंसं वाटत होतं. ती एकटक मिस्टर कपूरना बघत होती. किती ते खोटे बोलावं एखाद्याने. स्वतःच्या मुलीलाही नाही सोडलं, तिच्यापासूनही सत्य लपवलं. व्हाय डॅड व्हाय, माझे रोल मॉडेल कधी असं वागेन, माझ्यासमोर असा ड्रामा करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. का केलं तुम्ही हे? काय बिघडवलं आहे तुमचं या देशांनी आणि इथल्या लोकांनी? पिया. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत आवाज दिला. ती भानावर आली. तुला ज्या माणसाने किडनॅप केलं होतं त्याचा चेहरा आठवतो का? त्यांनी नजर बारीक करत विचारलं. पिया आता भोया वाकड्या करत म्हणाली. का नाही आठवणार डॅड, एकेकाळी त्याच्यावरच तर प्रेम केलं होतं मी. मीन्स आय डोंट गेट इट. देव. त्यांनी संशयाने विचारलं. नो डॅड, सौरभ ही वॉज. पिया कपाळावर आठी पाडत म्हणाली. आय न्यू इट. त्या जागेवर एकही CCTV नव्हता, नाहीतर प्रूफ सकट त्याला जेलमध्ये घातला असता. बट यू डोंट वरी, तो जेलमध्ये जाईल. मिस्टर कपूरही चिडत म्हणाले. आवाजात निश्चय होता. प्लीज डोंट डॅड, अंजूला पकडायचं असेल तर त्याची मदत लागेल आपल्याला. पिया कुठेतरी हरवत म्हणाली. अंजूला पकडण्यासाठी? त्यांनी न समजून विचारलं. पिया एक सुस्कारा सोडत म्हणाली. इतक्या दिवसांनी मला माझा बदला घेण्याचा चान्स मिळत आहे डॅड, आणि मी तो सोडणार नाही. बेटा, शी इज युअर फ्रेंड. मिस्टर कपूर नजर बारीक करत म्हणाले. त्यांच्या अभिनयाला दाद द्यावीशी वाटत होती. पिया चिडून ओरडली. नाही आहे ती माझी फ्रेंड. फ्रेंड असती तरी माझं लग्न मोडलं नसतं. तिचं दुःख समजू शकत होते मी डॅड. पण तिने फक्त लग्नच नाही मोडलं तर सौरभला पण माझ्यापासून दूर केलं. अँड यू नो वॉट, आज सौरभने मला तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमच्यावर खरंच रागावले आहे असं दाखवलं त्याला. आता तो माझ्यासोबत प्रेमाचं नाटकही करेल तुम्हाला त्रास देण्यासाठी, पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटवेन मी. त्याचा वापर करून अंजूला शोधेन. तिच्या नजरेत भयंकर रोष दिसत होता. मिस्टर कपूरना आता तिचं कौतुक वाटत होतं. वर आनंदही होत होता. त्यांची मुलगीच त्यांना अंजूविरुद्ध मदत करणार होती. पण तिला माहीत नव्हतं की खरे गुन्हेगार तेच आहेत आणि ते तिला कधीही कळून देणार नव्हते. शेवटी एकच तर लाडाची मुलगी होती त्यांची, पण त्यांना काय माहीत, त्यांच्या त्याच लाडक्या लेकीला त्यांचं खरं रूप समजलं होतं. सौरभसोबत मिळूनच तिने हा प्लॅन आखला होता, जेणेकरून मिस्टर कपूरच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. तुला त्या सौरभकडे त्यासाठी जाण्याची नीड नाही बेटा. तिचा तपास लागला आहे मुंबई पोलिसांना. एव्हाना निघालीही असतील. मिस्टर कपूर म्हणाले. व्हॉट? तिने घाबरून विचारलं. तिला ओरडलेलं बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती कसंबसं हसून सावरत म्हणाली. दॅट्स रिअली ग्रेट न्यूज. पण वाईट वाटते की मी नाही मदत करू शकले. माझ्यामुळे सुटली होती ना. लिव्ह इट बेटा. तशी तीही आज पकडली जाईल. यू कॉन्सन्ट्रेट ऑन देव. मिस्टर कपूर हसून म्हणाले. तीही हसून म्हणाली. येस डॅड. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू प्रिन्सेस. मिस्टर कपूरही तिला मिठीत घेत म्हणाले. पियाला आता खूप टेन्शन आलं. तिला लवकरात लवकर सौरभला हे सांगावं लागणार होतं. अंजूला असं त्यांच्या हाती लागून देऊ शकत नव्हती ती. मी प्रमोदकडे जाऊन येते. पिया बाजूला होत म्हणाली. त्यांनी होकारार्थी मान हलवली तशी ती बाहेर पडली. मिस्टर कपूर ही लगेच विकासला भेटण्यासाठी गेले. पियाने कारमध्ये बसल्या बसल्या सौरभला कॉल लावला. तिने त्याला मिस्टर कपूर बोलले ते सांगितलं. त्यालाही जोरदार झटका बसला होता. त्याने तातडीने मयंकला कॉल लावून त्याला ते कळवलं. मयंक आता अंजूला कॉल करत होता, पण ती उचलत नव्हती. त्यालाही जाम टेन्शन आलतं. शेवटी त्याने मेसेज टाकून दिला. डिपार्टमेंटचं काम असल्याने त्याला जाताही येणार नव्हतं. तो बस आता ते सुखरूप राहावेत म्हणून त्यांना प्रार्थना करू शकत होता. अंजू शेताच्या कडेला छोट्या पाटाजवळ कपडे धुवत होती. किती दिवसांनी असं दगडांवर कपडे धुवत होती ती. त्यामुळे छान वाटत होतं तिला. मी कुछ मदत करू? मागून आलेल्या रुद्रांशने अचानक विचारलं आणि तिचा पाय सटकून ती पाटात कोसळली. अरे मॅडमची संभाल घे. रुद्रांश पुढे येत म्हणाला. पण त्याला हसणं आवरलं नाही. तो तोंडावर हात ठेवून हसू लागला. अंजूने स्वतःला सावरून त्याच्याकडे पाहिलं. त्याला हसताना बघून ती चिडली. हंस क्यों रहे हो आप? आप ही की वजह से मैं गिरी हो. ती कपाळावर आठी पाडत म्हणाली. और क्या करूँ मैडम, मैंने तो सिर्फ मदद के लिए पूछा था, यूँ पानी में छलांग लगाने के लिए नहीं. रुद्रांश हात बाजूला करून म्हणाला आणि पुन्हा मोठ्याने हसू लागला. अंजू एकटक बघत होती त्याला. 3 वर्षे वाट पाहिली होती तिने त्याच्या या निखळ हसण्याची.
आज दाढी मिशी काढल्याने तो जबरदस्त हँडसम दिसत होता, अगदी पहिल्यासारखाच. आणि पहिल्या भेटीपासून पहिल्यांदाच त्याला हसताना बघत होती ती. मागच्या 3 वर्षात त्याच्या नशिबी असं हसणं आलं असेल की नाही शंकाच होती जरा. रुद्रांश हसता हसता म्हणाला, अगर नहा के हो गया हो तो बाहर आ सकती हो आप. हाँ हो, मेरा तो नहा के हो गया है, पर आपका नहीं. अंजू बारीक नजर करत म्हणाली. तो हसणं थांबवून म्हणाला, मेरा तो. रुद्रांशचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंजू त्याच्यावर पाणी उडवू लागली. अरे मॅडम क्या कर रही हो आप. रुद्रांश हाताने स्वतःला वाचवत ओरडला, पण अंजू न थांबता हातानेच पाणी उडवत होती. बहुत हसी आ रही थी ना, लीजिए अब. ती उठून त्याच्यावर पाणी उडवत म्हणाली. मध्येच रुद्रांश पुढे गेला आणि त्याने तिचे हात पकडून तिला जवळ ओढलं. मुझे क्यों भिगा रही हो, आप खुद ही गिर गई थी. तो तिचे दोन्हीही हात तिच्या पाठीवर आवळत म्हणाला. अंजू क्षणभर गोंधळली. तिने भानावर येत पाहिलं तर ती पूर्णपणे त्याला खेटली गेली होती. आधीच दोघेही भिजलेले आणि त्यात असे इतके जवळ. त्याचा उबदार स्पर्श तिच्या अंगावर काटा आणत होता आता. आणि त्याची ती खिळलेली काळीभोर नजर, ती तर सरळ हृदयाचा ठाव घेत होती. कारण आज त्या नजरेत थोडी का होईना पण ओढ दिसत होती. रुद्रांशी तिच्या तांबूस डोळ्यात बघत होता. त्याची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली. त्याच्याही नकळत तो हळूहळू तिला जवळ खेचत होता. दोघांचेही चेहरे समोरासमोर आले होते आता. एकमेकांचे उष्ण उसासे झेलत एकमेकांच्या नजरेत पुरते हरवत चालले होते ते. अंजूच्या अंगभर हवेहवसे तरंग उठू लागले होते, अगदी पहिल्यासारखेच. त्यांची नजर कधी त्यांच्या ओठावर भिरभरू लागली तेही समजलं नाही त्यांना. त्यांच्या चेहऱ्यामध्ये आता बस 4 बोटाचं अंतर राहिलं होतं. अंजूला तिची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. त्याच्या छातीवरच्या तिच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मॅडम, शिंदे ओरडले आणि हे दोघेही भानावर आले. स्वतःला त्याच्या इतकं जवळ बघून अंजूने पटकन स्वतःचे हात झटकून सोडवले. रुद्रांशी मागे सरकून वर चढला. अंजूला स्वतःचा राग आला. अशी कशी स्वतःला हरवू शकत होती ती. तो तिचा रुद्रांश असला तरी सध्या तो हरमन होता. थोडंसं जपून वागावं लागणार होतं तिला. निदान त्याची मेमरी परत येईपर्यंत तरी तिच्या स्त्रीसुलभ मनाला आवरावं लागणार होतं. मॅडम, पोलीस इकडे यायला निघाले आहेत, तुम्हाला लवकर इथून निघावं लागेल. शिंदे पळतच येत म्हणाले आणि ती स्तब्ध झाली. चांगलेच घाबरले होते ते. तुम्हाला कसं समजलं, तिने वर चढत विचारलं. तिलाही टेन्शन आलं. सॉरी, तुमच्या फोनवर आलेला मेसेज पाहिला मी. तो फोन पुढे करत म्हणाला. अहो सॉरी काय त्यात. अंजू पटकन फोन घेत म्हणाली. मयंकचे मिस कॉल पडलेले दिसत होते, मेसेजही त्याचाच होता. तिने घाबरून रुद्रांशकडे पाहिलं. क्या हुआ, कोई प्रॉब्लेम है क्या, रुद्रांशने तिला विचारलं. तिने त्याला पोलीस येत असल्याचं सांगितलं. तो अब कहाँ जाएंगे हम, त्यानेही टेन्शनमध्ये येत विचारलं. अंजू आता खोल विचारांत हरवली. दुसरीकडे जायचं तर जागोजागी टोल नाके होते. त्यात रुद्रांशने दाढी मिशी काढली होती. वेश बदलला तरी थोडी रिस्क होती. एखाद्या आडवाटेने जावं लागणार होतं. तिची नजर तिथूनच गावाच्या बाजूला पसरलेल्या जंगलाकडे गेली. मॅडम, विचारही करू नका, रात्रीची जंगली श्वापदे बाहेर पडतात तिथे, शिंदे घाबरून म्हणाले. दुसरा पर्याय नाही शिंदे, त्या जंगलातूनच पुढे माझ्या सासरी जाऊ शकेन मी. त्या गावात रुद्रांच्या केसालाही धक्का लागणार नाही. तिथले लोक तसं होऊच देणार नाहीत, अंजू मोठ्या विश्वासाने म्हणाली. तिने ठरवलं की ठरवलं. ती मागे हटणार नाही हे शिंदेंनाही माहीत होतं. जातच आहात तर सोबत रॉकेल आणि माचीस घेऊन जा. जर नाहीच बाहेर पडता आलं तर तिथेच रात्र काढावी लागेल. श्वापदांना लांब ठेवण्यात मदत होईल. पण मी अजूनही म्हणत आहे, नको तो मार्ग, शिंदे काळजीने म्हणाले. नजरेत भीती दाटून आली होती. डोंट वरी शिंदे, जर इथंपर्यंत गणपती बाप्पाने साथ दिली आहे तर इथून पुढेही तोच तारेल आम्हाला. पण आता मागे फिरणार नाही मी, अंजू दृढ निश्चय करत म्हणाली. त्यांचे सगळे कपडे एका बॅगमध्ये भरण्यात आले. शिंदेसोबत अंजू व रुद्रांश म्हाताऱ्या जोडप्याचा वेश घेऊन जंगलाकडे निघाले. तासाभरातच ते तिथे पोहोचले. तिथून शिंदे परत घराकडे गेले. अंजूने रुद्रांशकडे पाहिलं. मुझ पर भरोसा है, तिने त्याला विचारलं. तो हलकसा हसून म्हणाला, मैं पहले ही बोल चुका हूँ मैडम, भरोसा नहीं होता तो आप मेरे साथ नहीं होती. त्याच्या नजरेत दिसणारा विश्वासच तिचं मनोबल वाढवून गेलं. तिने एक सुस्कारा सोडत त्याला चलण्याचा इशारा केला. दोघेही मग आत जंगलात घुसले. शिंदेंनी संशय येतील अशा सगळ्या वस्तू जाळून टाकल्या चुलीतच. थोडंफार साहित्य उरलं होतं फक्त. तासाभरानंतर मुकेश त्याच्या फौजसोबत तिथे पोहोचला. शिंदे, खरं खरं सांगा, कुठे आहेत ते दोघेजण, मुकेशने धारधार आवाजात विचारलं. सर, मला खरंच माहीत नाही, मी तर शेतीच्या कामासाठी इथे रजा घेऊन आलो होतो, शिंदे काहीच माहीत नसल्याचा आव्हानत म्हणाले. जास्त हुशारी नाही हा शिंदे, रजा घेतली तर रजेचा अर्ज तरी सबमिट केला का, मुकेशने आवाज चढवत विचारलं. हो सर, 4 दिवसांसाठी घेतली आहे रजा, अर्ज अंजू मॅडमकडे सबमिट केला होता, शिंदे म्हणाले. मुकेशने लगेच कॉल करून तिच्या केबिनमध्ये चेक करायला लावलं. फाईलमध्ये खरंच शिंदेच्या रजेचा अर्ज होता. मला जर समजलं ना की तुम्ही त्यांना लपवलं होतं, मग तुमची पोस्ट टिकलीच म्हणून समजा.
मुकेश शिंदेवर नजर रोखत म्हणाले. तो बाहेर गेला तसे सगळे हवालदारही बाहेर गेले. अशा हजारो पोस्ट अंजू मॅडम आणि रुद्रा सरांसारख्या माणसासाठी कुर्बान करेल मी मुकेश सर. शिंदे सर बाहेर गाडीत बसणाऱ्या मुकेशकडे बघत मनातच म्हणाले. त्यांनी आता वर पाहिलं. गणराया, त्या दोघांना सुरक्षितरित्या जंगलाच्या पलीकडे पोहोचतं कर. हवं तर माझ्या प्रमोशनची रिक्वेस्टही मागे घेतो. बस त्यांच्यावर लक्ष ठेव. मुकेशांसोबतचे हवालदार गावात चौकशी करत होते. एका माणसाने शिंदेंना एका वयस्कर जोडप्यासोबत जंगलाकडे जाताना पाहिलेलं सांगितलं. मुकेशच्या नजरेत चमक आली. तो स्वतः सगळ्यांसोबत जंगलाकडे निघाला. समोरच घनदाट जंगल पाहून सगळ्यांच्याच तोंडाचं पाणी पळालं. मुकेशने कॉल करून पलीकडच्या गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली. तो मग सगळ्यांना सूचना देत म्हणाला, अंधार होईपर्यंत होईल तेवढा एरिया कव्हर करा. छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा सोडू नका. ते दोघेजण अजून आतच असतील. चला आता. मुकेशसोबत ते सगळेजण आवंडा गिळतच आत घुसले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.